आय मराठी माय बोलीचं महाचॅनल ऐका, आमची छकुली दिसली का हो? आमची छकुली पाहिली का कुणा? अगं छकुली, अगं छकुली, छकुले, तुला कारभारी तुझा न्यायला आला, तू नांदाय जाणार का नाही? शनिवारी दुपारून रविवारी निर्भर म्हणजे तुमचं कॉलेज भरलं आणि बाकीचे तुम्हाला सांगते पप्पा, हा आमच्या कॉलेज मध्ये गॅदरिंग चालस. मला म्हणले गुरुजीनं, हा कोणी खो खोचा घेतला, कोणी कबड्डीचा घेतला, कोणी गाडीचा घेतला. हा मला म्हणले कोमल, हा तुला कोणता आवडतंय? मी म्हणले मी शांगाचे हवं, मला डान्सच करायचा नाद आहे. म्हणले डान्स करायचा ना? डान्स गायन. मग कसा केला डान्स? किती देशाचे लोक आले ते, जर्मनी, इटली, तुर्कस्तान, पाकिस्तान, रशिया, चीन, अमेरिका, इंडिया आणि भारत. एवढे देश आले डान्स बघायला? एवढे देश, एवढ्या देशाच्या लोकांना माझा डान्स बघितले. पण इथल्या सावरखेडा इथल्या लोकांना म्हणले जरा मग आमच्या लोकांना डान्स दाखव. चिंचोलीच्या लोकांना कसा केला डान्स मग? छकुले, काय छकुले, काय फटाफट वाजवलंय? पप्पा, हा मुलाची सल निघाली. हा दिंडी आळंदीपासून ते पंढरपूरला. हा हडपसरच्या पुढे मुंगी घाट म्हणतंय, कोणी दिवे घाट म्हणतंय. हा दिवे घाट. ज्ञानोबा तुकाराम म्हणे पावलं खेळत अर्ध्या घाटात दिंडी गेली. हा एकाएकी वार बंद झालं. हा गायत्री, माधुरी, कोमल, हा मीनाक्षी. हा कोमलला काय झालं? वळणीनं जेव्हा वारा घालल्या, हा तिथं लोक जमले. अमेरिकेचे डॉक्टर आले. हा हा सरका म्हणले. आम्ही एक नवीन योजना काढली आहे. कोणती? अशी नाडी बघितली माझी हा अमेरिकेच्या डॉक्टरनं. बर. काय नाही म्हणले, कोमलला इथं गरमी झाल्या, हवेची सोय नाही म्हणून हे अमेरिकेच्या लोकांना ऑटोमॅटिक पंखा दिलाय पप्पा. हे पंखा? ह्याला डिझेल लागत नाही, पेट्रोल लागत नाही, काहीच लागत नाही. पण कितवा दिवस आहे सप्त्याचा? सप्त्याचा कितवा दिवस आहे? शेवट आज. शेवट. काय गुलाबजामुन,
काय कच्च्या चपात्या 200 माणसाचा हाला असलं तर हवा पुरी पुरी करते आणि त्याच्याहून वेग वाढवायचा झाला तर शिजनच आहे आता. पुण्या माय माऊलीला किंवा आली पसाभर हरभरे पसाभर मूग दिले तव्यावर टाकून घवाळ घवाळ भाजलं खडे मिठाचं पाणी टाकून संध्याकाळी पोटभर खाऊन पाणी पिण्यावणी झोपलं. 500 माणसाला हवा पुरी पुरी करता येईल. हरी हरी वेडी म्हणतोय मला ग बाई बाई वेडी म्हणतोय मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला येडी म्हणतोय मला येडी म्हणते मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला. हो नात्रायचं भारूड नात्रायचं रामायण नात्रायचं हरिपाठ जाणलं तर भारूड नसता जीवाला भिरुड पप्पा. गातेच्या गाते पाठ करावं लागतंय हृदयात साठवावं लागतंय मीठ मिरचू लावून पटवावं लागतंय आडवा आलं तर कटवावं बी लागतं. बरोबर. सद्गुरु घरची वेडी 9 धड फाडी लागला प्रपंचाचा असं देह भान उरलं नस टाकली पदर मोकळे केस झालं मी उघडी वेडी म्हणताय मला ग बाई येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला आणि येडी म्हणताय मला येडी म्हणते मला आणि येडी म्हणताय मला येडी म्हणते मला आणि येडी म्हणताय मला बाई बाई येडी म्हणताय मला येडी म्हणते मला ग बाई बाई येडी म्हणते मला. हो झाला कर्माचा मातेरा हो टाकून दिले भरतारा कर्म मोठ्या मोठ्याच्या मागे लागला. जगाचा पालन करता राजा रामचंद्र प्रभू त्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. हरिश्चंद्राला भोगावा लागला न दमयंतीला भोगावा लागला. राज्य सोडिले रघुवीर संग घेऊनी वानरे पाय फिरती देशांतर त्याशी दुःख प्रारंभ हरिचंद्र तारामती घोर जन्मांतर भोगिती नळराजा पुरुषार्थी त्याशी दुःख प्रारब्धे. येडी म्हणते हो पप्पा ते रुमाल टाकलेलं पोरग कसं टक 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 बघाले. आमची गोव्याला सर गेली पप्पा. हा हा मी दुसरी न्यायला वक्री देऊन समुद्राचं सौंदर्य पाहत गेले. तिथं आलं बाई चिंचुलीचं तिनं ते पोरग हा गायत्री माधुरी म्हणल्या अगं आपल्याकडे बघना गेले तिच्याकडे बघू बघू हाका माराली. काही मामाचा हाय का त्याचा हाय कुणाचा हाय ते म्हणल्या तुला काय करायचं रे बाप्पा. ते चाललेली पोरगी कुणाची आहे ते तांदळवाडी गावच्या शंकर शंभूवाडची पोरगी आहे. एवढे चौकशी करायला तुला काय करायची तेवढी मला देईल का म्हणलं. तू लई मोठ्या घरचा आहेस 5-50 एकर टॉयलेटला जमीन काँग्रेस गळ्याला आलेला आहे. 5-50 गाड्या काही वडी टायर करून वडी तोंड करून पडलेल्या काही वडून नेलेल्या काही असल्या काही तसल्या 5-50 हेरी पडक्यान ऐ असल्या मालाला हुंडा मागायला माझ्या तोंडात दात तर होती म्हणलं. हा ऐ मग तुझी एवढी इच्छा असली तर मग आता कुठं गोवा कुठं पालम कुठं परभणी जिल्हा आमच्याच खुलीवर बघूत म्हणल्या. मला म्हणल्या कोमल तुला चिंचुलीचं पोरग बघायला आले आणि थोडं मेकअप करून ये. मी गावड्याचं तेल घेतले असं असं केले हा
छकडा दाबले असा हात मारली की एवढा गेला येणीचा गोंडा मला म्हणल्या लवून चुपून ये बरं ग हा तुझं काही एक दोन बाऱ्या लग्न झाले नाही काही नाही आणि लवून चुपून ये आणि हळदी कुंकवाला गेली नाहीस कुणाच्या लग्ना येवात गेली नाहीस घर ते कालेज ते घर बाप्पा लवून चूप मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला हो काय झालं बर काय रे काय काय नाही बस बाय बस हा हा बघू इकडे आधी हॅलो मी बसले पाटावर ते बसलं खुर्चीवर पप्पा पायाच्या नकापासून डोसक्याच्या केसापासून असं बघत 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 म्हणल्या उशीर दहावीला रूप होत पप्पा माझं बर ह्या पोरानं बघितल्यापासून एवढी काळी ध्यान पडले सरपंचाला किंवाली पळू पळू गेली हा बाबळीच्या झाडावरला चिमणीचा खोपा घेऊन आले वाळलेल्या 10-12 किलो मिरच्या घेऊन आले उभ्या देटाच्या 3 मिरच्या 3 काळे बिबे 3 मिठाचे खडे म्हाताऱ्याने इचरून टाकलेला गुताडा डालभर गोळा केले खव इसतात 10-5 बाऱ्या पुढून 10-5 बाऱ्या मागून 10-5 बाऱ्या पुढून उतरून खव इष्ट्यामध्ये टाकले पप्पा उग इतका तर ठसका ठसकाच आला नाही हो इतका तर उग ठसका उगा आता नक्कर उकाल पडलाय पप्पा बर पायाच्या नकापासून डोसक्याच्या केसापस्तोर काळी ध्यान पडली होती वरून पांढरी पडत आता अर्ध्या तिकटाकडे आले हो आय झाला कर्माचा मातेरा टाकून दिले भरतारा सोडून दिले 5 पोरा झाले मी वेडी लेकर भ्याला तुम्ही इकडे या इथं बसा तुम्ही ते लाल पटकेवाले इकडे या इथं बसा हो काम आहे तुमचं या आणि वेडी म्हणताय मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला येडी म्हणते मला ग बाय बाय येडी म्हणते मला पप्पा बोला पोरगा आले की पोरगा आले बघायला शिराळाचा एका बुटाची दोरी बांधली आणि एक मोकळी सोडली आणि टक 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 करीत आले ते म्हणलं हे इथं बसले ते म्हणलं येऊ का घरला म्हणलं आपल्या मी म्हणले या काही तुझ्या बापाचे डोळे लई लाल आहेत काही खेत्यात का म्हणलं मी म्हणले भजन कीर्तन करून ह्या गावून त्या गावला जात्यात म्हणले तसं काही म्हणले नाही घेत्यात म्हणून घेऊन येऊ काय पप्पा ये घेऊ तुमची मोकळी असल्यावर काय एक जण इकडे अंतर पण धरायला एलईबी पासून जिलबी मध्ये गेले एवढं विचारायला तुमच्या पोरी शिक्षण काय आहे
आमच्या पुरीचे शिक्षण काय म्हणतात पप्पा माझं शिक्षण होई ऐका मामाजी आता पोस्टर 14 मास्तर रिटायर झाल्यात आणि 2 शिक्षक अंगणवाडीत खिचडीच खाते माझं वय भरलं नाही अजून मग लावायचं का लग्नात हो ला जोडा अंतर पाड सोमवार मंगळवार बुधवार अशी का बरं मायकेत बोला मामाजी मला म्हणल्या माझ्या दृष्टीने ना अगं लय मोठ्या घरचा आहे मोठं कष्टानं 5-7 जिल्ह्याचे तुला पोरं बघून निघून गेलते म्हणून हे मोठं चिंचोलीचं भेटलंय आणि कस करावं 6वी मंगळाष्टिका 7वी 8वी मंगळाष्टिका झाली आता सावधान म्हणलं जे उडान टाकून पळून गेलं आज कुणाच्या बापाला गवसर नाही रामदास स्वामी तसं हे लय मोठ्या घरचं आहे ग पळून जाईल दाबून धर म्हणले आणि दाबून धरल ते पप्पा असं केलं होय आता वद सावधान समयो साधा समी पियासे पक्षी कुलदैवतान वधुवरा कुर्या सदा मंगल सावधान शोभा सकट माझ्या माऊलीनं लाडक्या बहिणीलाच किवीते असं होई मला म्हणल्या दुसतीने आहे ना त्यानं 101 रुपयाचा हार दिलेला आहे त्यांना दत्तात्रेयाचा शुभ आशीर्वाद सुपारी खेळालती मला म्हणल्या पोर आहे ना पोराची जात मोठी वंगळी राहते आहे डाव्या हातात अशी दाबून धरलं नक्कर असा झोला दिली की उलटून त्याच्या बोकांडी बसून मी सोडून घेतले नाव घे की बाई शकुली बाळू वालेकर यांनी बी 50% नाव घेऊ का म्हणून तुम्ही घ्या की त्यांनी 51 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे मी हृदयापासून प्रगट करते आई घेऊ का होई कसं पारवा गमल्याने गुमाले खरंच लगन केल्याने वाटाले लाजू नको सोन्याची सुपली इकडे इकडी सोन्याची सुपली मोत्यानं गुपली माझ्या कारभाऱ्याच्या तोंडावर बांड्या कुत्रीनं मुतली बर गोड घेते पेढा काय लाजली बाई सायकलची घंटी वाजते दुरून माझा मालक उद्या आला पिऊन फिरून तर त्याला जिथंच टाकते पुरून बर लक्ष देऊन ऐका आताच्या जमान्याला गरीबावर सावकार झालं गब्बर पहिला बैनामा करायला गेले रुपये गेले 100 तेव्हा पिकलं हे उंबर पाडले पोरं टपून बसले चोर चोरानं मारली होडी मारली झापत पेटी मारली काकत पेटीत होता तोळा त्याच्या संघ होते 16 तिथं चोर झाले गोळा चोरात होता हे मावळा त्यानं आला अर्ध्या रात्री त्याची केली माती समोर होती हिरहिरीला नव्हत्या पायऱ्या 1 मिनिट हिरीला नव्हत्या पायऱ्या वरी लावला गवऱ्या पाय ठेवला पसरून पडला घसरून त्यानं खालं कुचकिन दोन्ही डोळी चिंगास कसा आला काय जवळ होता माळमाळावर होती गाळगाळीत फिरली साळ
साडी निघाल्या पंजट तर आम्हा दोघा चौघाची लागली झंझट. चिंचोलीचा गाडा पुण्याचा घोडा तुम्ही सगळं काम सोडा पण दोघाची सकाळच्या पारी गाडवावर वरात काढा. काय नाव म्हणलो? सुनील आबा अडागळे या नात्रायच्या भारुडावर खुश होऊन काय कवळं जोडपं जमले म्हणून कधी नाही ती येडी पुण्याची आली आहे म्हणून 101 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. मी हृदयापासून आभार प्रकट करते. धन्यवाद. वेडी म्हणतोय मला ग बाई वेडी म्हणतोय मला बाई बाई येडी म्हणतोय मला वेडी म्हणतोय मला ग बाई वेडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला 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 येडी म्हणतोय येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला. हो तुटली कर्माची साखळी मग हिंडू लागल हळूहळी आता मला कोणाकळी झालं मी उघडी वेडी म्हणतोय मला ग बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला. हो आता कोणचे घरदार नाही मी पणाचा भार गोपाळनाथ स्थिर दिली बुडी वेडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला येडी म्हणतोय मला ग बाई बाई येडी म्हणतोय मला.